मतदारसंघातील ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट अनिल परब यांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केलंय। मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50% आरक्षित घरं ठेवली पाहिजेत। त्यामुळे मुंबईतील मराठी लोकांची टक्केवारी आणखी कमी होणार नाही असं परब म्हटले। परब यांनी या विधेयकाद्वारे मुंबईतील नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50% आरक्षणासह घरं उपलब्ध करून देण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे। या अधिवेशनात त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला 50% घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत। प्रत्येक सोसायटीमध्ये किमान 500 फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत, कारण फार मोठी घरं ही मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत। छोटी घरं बांधली तर मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकतो। मी त्यांना सांगितलंय की ज्यांची नावं तुम्ही गाळलेली आहेत अशा लोकांना तुम्हाला कळवावं लागेल की तुमचं नाव का गाळलंय, कुठल्या कारणास्तव। कारण तुम्ही ज्या वेळेला त्यांचा फॉर्म भरून घेता आणि त्याला 4 दिवसानंतर त्याला एक्नॉलेजमेंटची रिसिप्ट देता, या 4 दिवसात तुम्ही त्याचा फॉर्म तपासता। जर फॉर्म तपासून घेता तर तो रिजेक्ट होण्याचं काही कारण नाही, आणि जर कारण असेल तर त्या मतदाराला तुम्हाला कारण कळवावं लागेल। अजूनही त्यांनी कुठलंही कोणालाही कारण कळवलेलं नाही।